40 धावा बांधल्यानंतर 41चं लक्ष सहजगत्या पार झालं होतं. दुसऱ्या मॅचमध्ये तुर्बे संघानं 65 बनवल्या, जो आजच्या दिवसातील उच्चांक होता, आणि त्या धावा डिफेंड देखील झाल्या होत्या. म्हणजे 60 किंवा त्याहून प्लस जर धावा बनल्या तर त्या डिफेंड होऊ शकतात. परंतु त्यानंतर तिसरी जी लढाई झाली, ज्या संघानं उच्चांक आता नोंदवला त्या संघाचा निच्चांक देखील पाहायला मिळाला. याचं कारण की बऱ्याचशा चुक्या झाल्या, सातत्यानं गडी त्यांचे बाद झाले आणि तुर्बे संघ नक्कीच फक्त 12 धावा बनवू शकला. गोलंदाजीसाठी आता नौका गोलंदाज पाहायला मिळतोय. राज म्हात्रे. यस, राज म्हात्रे आता गोलंदाजीसाठी वल्लभ संघाकडून स्वतःचा पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक हाताळत असताना राजला आपण पाहू शकाल. समोर मात्र सलामीवीर फलंदाज आणि त्याच्या साथीनं आता हितेन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. लाईन पाहावी लागेल. इट इज अ फाईट. अरविंद म्हात्रे आम्हाला माहिती देत आहेत, पंचाच्या भूमिकेत, सध्या मुख्य पंचाच्या भूमिकेत. 16 धावा. तीन षटकानंतर जरूर 12वा प्रतिनिधी मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाऊ शकतो. मोर विकेटनं राज. फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग. चेंडू बॅटचा संपर्क झाल्यानंतर स्वीट साऊंड या ठिकाणी ऐकायला जरूर मिळाला आणि चेंडू बॅटचा संपर्क होता क्षणी असं वाटलं होतं की हा चेंडू थांबणार नाही, या सीमा पार जाईल, आणि तेच घडलंय. चेंडू गेलाय तो लॉंगॉनच्या सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी या 6च्या मदतीनं आता धावफलक 22, लॉस ऑफ 1 विकेट. तर रोहिंजणगावचे अष्टपैलू क्रिकेटर चिनू पाटील आणि वेदांत पाटील यांचं आगमन झालंय. विनंती आहे त्यांना की या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहू शकाल ते श्री दुर्गा माता एकता 11 रोहिंजण टीमला आणि त्यांच्या विरोधात सृष्टी 11 पापडीचा पाडा संघ असणार आहे. दरम्यान हा चेंडू वेट अँड वॉच. अप्रतिम फटका. अगदी मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर करत असताना हा देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतो. तो फलंदाज हितेश पाटील कडून, हितेन पाटील कडून. ह्या अगोदर दमदार षटकार. शरीरयष्टी जरी छोटी असली तरी फटके त्याचे खूप दमदार आपल्याला पाहायला मिळतात. बायकर मॅन देखील आहे, क्षमता आहे या खेळाडूमध्ये. आणि नेहमीच आपण पाहतो की जेव्हा जेव्हा संघ खेळत असतो तेव्हा वन डाऊनचा जो प्लेअर असतो तो खूप महत्वपूर्ण प्लेअर आपण नेहमीच पाहतो. राष्ट्रीय स्तरावर असो किंवा टेनिस बॉल मध्ये असो, ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि तसाच खेळ सध्या तरी आता जरूर आपण पाहतोय. एक षटकार, एक चौकार. ह्याआधी ही सुरुवात अमोलनं दिली होती. आता हितेन पाटील मात्र मोर्चा सांभाळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सहा चेंडू 15चं योगदान देऊन अमोल बाद झाल्यानंतर आता मोर्चा हितेननं सांभाळलाय. फुल लेनचा चेंडू आमंत्रण होतं, स्वीकारलाय. अगदी मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू सीमा पार. षटकार. जणू काही वाऱ्याशी वार्ता करत असताना हा चेंडू निघाला होता. ती एरियल रूट ना आता सध्या फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या अशा अपेक्षेनं वन डाऊन साठी पाठवलं हितेन पाटीलला, अगदी त्या प्रकारचा खेळ सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो. ह्या अगोदर आपण पाहिलं होतं 2 चौकार 1 षटकार आणि 14चं योगदान अमोलनं दिलं. आणि आता त्याहून अधिक महत्वपूर्ण योगदान हितेन पाटील देत असताना 2 षटकार 1 चौकार आणि 16 धावसंख्येचं. धावफलकावरती धावसंख्या आपल्याला 32 पाहायला मिळते. पुढील बॉल. आडवा बॅटनं कार्पेटचा सहारा तर घेतलाय. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, मिसफील्ड झाली आणि त्याला बेट करून चेंडू सीमारेषा पार. खणखणीत असा चौकार. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात ऋषिकेशच्या अगेन्स्ट धावा 15 आल्या होत्या. या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत धावा 21 आलेत, म्हणजे 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्मॉल जी काही मिस्टेक होती ती लगेच दुरुस्त करण्यात येत आहे. आमचे टेक्निशियन टीम मेंबर अंकित आणि आता गुणसंख्या लेखकाची भूमिका पूर्ण करत असताना आमचे अतुल म्हात्रे. ह्या अगोदर गुलशन पाटील यांना आपण पाहिलं होतं ऑफिशियल गुणसंख्या लेखक, परंतु जिथे कमी तिथे प्रत्येक ठिकाणी हमी देत असताना आमचा छोटा भांजा अतुल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल.
फुल लेनचा चेंडू, इथे मात्र संधी होती परंतु हा झेल तितकासा सोपा नाही आहे. जरी हाताचा स्पर्श झाला असला, आपल्याला वाटलं असलं झेल आहे, तरी पण हा झेल खूप कठीण होता. अगदी वेगानं हा चेंडू सीमा पार देखील गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर आणखीन एक चौकार आपल्याला हितेन पाटीलचा पाहायला मिळतो. ह्या 4च्या मदतीनं धावफलक आता खूप वेगानं पुढे सरकत असताना धावा जाऊन पोहोचल्या त्या 40 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. या षटकात पूर्णतः समाचार घेतलाय तो राज म्हात्रेचा. आतापर्यंत 25 खर्च झाल्यात. अतिशय महत्वाचा खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना जी आशा अपेक्षा होती खास करून हितेन पाटील कडून, आज मात्र ती जरूर तो पूर्ण करतोय. इथे फटका फासला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत पुढे आले आणि त्यांच्या डोक्यावरून जजमेंट चुकलं. चौकारकी षटकाराची प्रतीक्षा जरूर केली जाते. आमचे पंच इशारा देतील कारण की पंचांपर्यंत अजूनही चला आता रेफर करण्यात आले. चेंडू डायरेक्टली सीमारेषेच्या पार गेलाय की नाही ह्याची आता पाहणी आता कंट्रोल रूम मध्ये करत असताना आमचे टेक्निशियन टीम मेंबर देखील त्या ठिकाणी आहेत. यस, दुपारचं रगरगत ऊन आहे, अन्यथा आपण 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक करतो, परंतु पाण्याची जर आवश्यकता असेल तर पाणी जरूर आपण घेऊन जाऊ शकता. षटकार आहे शेवटच्या, आहे पाणी आहे. पंच हुशार आहेत आमचे. पंचांच्या जवळ एखादी बॉटल पाण्याची पाहायला मिळते, कारण त्यांना देखील माहित आहे की वेळेत जर एखादं सत्र संपन्न करायचं असेल तर ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. अंतिम बॉलवरती आला षटकार, 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 46 या आकड्यावरती. दमदार सुरुवात, ज्या पद्धतीचा फ्लाइंग स्टार्ट गरजेचा होता श्रीराम 11 चिंचवली टीमला अगदी तो मिळवून दिलाय. आणि ज्यामध्ये आता महत्वपूर्ण सिंहाचा वाटा सध्या तरी पाहायला मिळतो तो हितेन पाटीलचा. या षटकामध्ये तब्बल 31 धावाकडून काढल्यात. सर्वाधिक महागडं षटक आजच्या दिवसातील तरी मी म्हणेन. पॉवर प्लेचं जे प्रतिबंध होतं आता ते दूर झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि डगआउटमध्ये मात्र अगदी हर्ष उल्हासाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं चिंचवली संघाच्या खेळाडू कक्षामध्ये. याचं कारण की दमदार खेळ 2 षटकापर्यंत तर राहिलाय, कारण की ह्याच गतीनं जर धावा बांधल्या तर निश्चित 70चा आकडा देखील आपण सहज पार करू शकतो, हे जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकात आता आपण ऋषिकेश म्हात्रेला पाहू शकाल. ज्या ऋषिकेशनं पहिले षटक टाकलं होतं, पॉवर प्लेचं बंधन होतं, त्या कारणास्तव कदाचित 15 धावा त्यानं खर्च केल्या आणि त्याच्यावरती पुन्हा विश्वास टाकलाय, कारण की आपल्या संघातील हा स्ट्राईक गोलंदाज आहे, वापसी तो करू शकतो. या विश्वासानं पुन्हा चेंडू त्याच्यावरती सोपवलाय. चांगला चेंडू हलक्या हातानं कट केलाय, दिशा दाखवली, आउटफील्ड फास्ट आहे, तिचा फायदा उचलला जातोय, चेंडू थांबणार नाहीये आणि आता चौकार आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज कुणालच्या बॅटमधनं. तिसरं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या बॉलवरती चौकारला, बॉल चांगला होता परंतु ज्या पद्धतीनं लेट कट आपल्याला पाहायला मिळालं आणि ग्राउंडचा थोडासा उतार भाग त्या बाजूला आपल्याला पॉईंटच्या बाजूला पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा कुठे का होईना फलंदाजाला प्राप्त झाला होता. रिदममध्ये काहीशी अडथळे आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवरती ऋषिकेश म्हात्रेला आणि पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर तो परतत असताना पाहायला मिळतोय. इथे सिंगल पूर्ण केली आणि आता सिंगल नंतर स्ट्राईक आली आहे ती हितेन पाटीलच्या खात्यामध्ये. दमदार खेळ आतापर्यंत त्याचा पाहायला मिळतोय. 3 षटकार 3 चौकारणीशी 30 या आकड्यावरती तो खेळत असताना इथे देखील फटका तर चांगला आहे, हवेमध्ये दुरी किती आहे पाहावं लागेल, परंतु इथे देखील झेल निसटलाय. आज नशीब घेऊन आलाय तो.
कारण की ह्या अगोदर देखील काही जे षटकार आपण पाहिले तिथे जजमेंट चुकलं होतं ते क्षेत्ररक्षकांचं आणि तिथे षटकार देखील प्राप्त झाला होता. इथे देखील एक सोपा झेल होता, तो झेल ड्रॉप झाला आणि हितेन पाटीलला जीवनदान प्राप्त झालंय. आजचा दिवस आहे ज्या दिवशी निश्चित आम्ही नेहमी उल्लेख करत असतो की 264चा जो महाविक्रम आपण पाहिला होता आंतरराष्ट्रीय स्तरावरती, आजचा तो दिवस आहे ज्या दिवशी झेल सोडल्यानंतर तो उपद्रव रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये दाखवला होता. आणि आज तसंच काही घडतंय, जे जीवनदान सध्या तरी प्राप्त होत आहे ते हितेन पाटीलला. ते पाहता अशाच पद्धतीचा त्याचा खेळ राहिला तर आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक देखील त्याचं येऊ शकतं. धावसंख्येचा विचार केला तर 50 या 50चा आकडा देखील पार झाला. तब्बल 53 धावा धावपलकावरती बॅटिंग करत असताना श्रीराम 11 चिंचवली संघ. फटका नो लुक षटकार पाहायला मिळेल. हा लाज ऑफ शॉट ऑफ द डे असं निश्चित म्हणू शकतो. ज्या पद्धतीचा फटका आंतरराष्ट्रीय स्तरावरती डेव्हिड ब्रोविसला आपण सध्या पाहतोय, अशा पद्धतीचे फटके खेळण्यासाठी तो माहीर मानला जातो. त्याच प्रकारचा हा अगदी नेत्रदीपक षटकार आपल्याला पाहायला मिळाला तो हितेन पाटीलचा. हां येस, लेदरचे धडे गिरवले त्या खेळाडूनं आणि ती किमया किंवा तो फुटवर्क त्याचा सध्या तरी दिसून येतोय आणि खेळातनं त्या गोष्टी प्रामुख्यानं पाहायला मिळत आहेत जेव्हा जेव्हा फटके आपण पाहतो. पुढील बॉल ऋषिकेश. आता मात्र चांगला चेंडू होता, आडव्या बॅटच्या साह्यानं चेंडू टर्न केला, तो मिड विकेट रिजनला एक धाव कंप्लीट झाली. फिटनेसचा दर्जा देखील त्यानं दाखवला. दुसऱ्या धावेसाठी आता पलटले. थ्रो फेकी थोडीशी खराब आली, कलेक्ट करू शकला नाही बॉल आणि त्या कारणास्तव जिथे एक बनून दोन्ही खेळाडू शांत होते तिथे लगेचच दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि 2 धावा कंप्लीट देखील केल्या. या षटकामध्ये देखील विचार केला तर 15 धावा खर्च झाल्या. पहिल्या षटकात देखील ऋषिकेशनं 15 खर्च केल्या होत्या आणि ह्या षटकात देखील म्हणजे 2 षटकांचा त्याचा स्पेल आणि त्या 2 षटकामध्ये तब्बल त्यानं धावा खर्च केल्या 30 आणि एक गडी मात्र तो बाद करू शकला. एक मात्र फलंदाज बाद झालाय. त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना आपण या दोघांना देखील पाहतोय. एका बाजूनं हितेन पाटील आणि त्याला साथ देत असताना आपण कुणाल शेलकेला पाहतोय. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 5 षटकांची ही मॅच टीम मीटिंग आपण पाहू शकाल. टीम हडल सध्या पाहायला मिळतोय. 61 धावा धावपळकावरती. तब्बल जर धावगतीचा विचार केला तर 20.33च्या सरासरीनं धावा. याच गतीनं जर धावफलक पुढे चालत राहिलं तर 100चा आकडा पार होऊ शकतो, अशा अपेक्षा तर असेल ते चिंचवली संघाला. कारण की ज्या पद्धतीनं वाटचाल केली आपल्या फलंदाजांनी ते पाहता मोठ्यातील मोठं स्कोर ते धावपळकावरती लावण्याचा प्रयत्न करतील. कारण की समोर जर मोठा डोंगर उभा केला तर तो सर करण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांना भरपूर मेहनत करावी लागेल आणि एकाच 2 चुक्या जरी झाल्या तरी देखील आपण सामना जिंकू शकतो या अशा अपेक्षेनं सध्या तरी खेळ चालू आहे तो श्रीराम 11 चिंचवली टीमचा. नवोदित गोलंदाज सध्या आपल्याला आता पाहायला मिळेल. 4थ्या षटकासाठी हा 3रा गोलंदाज वापरण्यात येईल. कारण की जी मुभा होती एका गोलंदाजाला कोटा पूर्ण करण्याची ती जरूर केली ऋषिकेश म्हात्रेनं. सतीश पाटील नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. रोख लावावी लागेल. आतापर्यंत जे आपले महत्त्वपूर्ण गोलंदाज होते त्यांना मार बसलाय. आता इथनं जरूर चांगली गोलंदाजी करणं गरजेचं काम असेल आणि खास करून ब्रेक थ्रू. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकात जिथे विकेट प्राप्त झाला होता तब्बल जर आपण पाहिलं तर 14 आकड्यावरती पहिला गडी गारद झाला होता आणि त्यानंतर ही बहुमूल्य भागीदारी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सतीश पाटील पहिलाच बॉल चांगला होता. लेंथ लाईनचा विचार केला तर ॲक्युरेट लेंथ आपल्याला पाहायला मिळेल. गती फारशी नव्हती परंतु तरी देखील धावा 2 प्राप्त झाल्या. ही जमेची बाब चिंचवली टीमसाठी. आणखी रक्षात्मक पद्धतीनं हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. दूरवर्ती क्षेत्ररक्षक आहेत आणि ते बॉलपर्यंत येतील तोवर अवधी होता. 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीनं 63 लॉस ऑफ 1 विकेट सध्या आपल्याला पाहायला मिळतं स्कोअर कार्डवरती चिंचवली टीमचं. सातत्यानं व्यूहरचनेमध्ये परिवर्तन आपण पाहू शकाल. येणं प्रकारे ह्या फलंदाजांना रोखायचा आहे आणि त्यासाठी हा प्रयत्न वलभ संघ करत असताना
फुल लेनचा चेंडू, खाली क्षेत्राची निवड केली एका टप्प्यावरती, चेंडू थांबणार नाही, सीमारेषा पार, दमदार असा चौकार. हा बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बाजून आता मात्र मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला आपण अमोलला पाहिलं, हितेन पाटील, आणि आता कुणाल शेळके तो देखील थांबणार नाही. त्याला देखील माहित आहे की आता फारसे चेंडू शिल्लक नाहीत, आता आक्रमण आणि फक्त आक्रमणच करायचं आहे. विकेट देखील शेष आहेत. वन्स अगेन त्याच दिशेला त्याच वेगानं चेंडू ट्रॅव्हल झाला. आता मात्र कार्पेटच्या साह्यानं, परंतु रिझल्ट तोच, चेंडू सीमारेषा पार, वनमो चौकार. सलग 2 चेंडू आणि 2 चौकार पाहायला मिळतात फलंदाज कुणालच्या बॅटमधून. या 4च्या मदतीनं धावसंख्येचा विचार केला तर धावा 71 धावा आपल्याला पाहायला मिळतात. भलं मोठं लक्ष. आज मात्र धावसंख्येचा उच्चांक, कालच्या दिवसाचा जर उच्चांक आपण पाहिला तर काल 64 होता आणि आज तो विक्रम तुर्भे टीमनं मोडला होता. 65 बनवल्या आणि लगेचच तो विक्रम मोडला जातोय तो टीम चिंचवलीकडून. नागसिंग नावदे विकेट केलायचं होतं, यष्टीचित असेल की नाही याची पाहणी चालू आहे. यस, तिसऱ्या पंचांकडे आता डिसिजन पेंडिंग आहे. दिनेश म्हात्रे आणि वामन पाटील यांचं आगमन झालंय. विनंती आहे त्यांना की या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. नागसिंग नावंदे विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, पुढे तर निघून गेला, परंतु हातात बॉल आला, त्याच्यानंतर तो बॉल हातात थोडासा काही निसटला होता, थोडं फंबल झालं होतं, परंतु आता एक्झॅक्टली काय झालंय त्याची पाहणी चालू आहे. सन्माननीय रामदासजी म्हात्रे साहेबांचं देखील शुभ आगमन झाले. त्यांना देखील विनंती आहे की आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. स्पर्धा पाहता आपण गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित 5 दिवसीय ग्रामीण क्रिकेट धमाका सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो. ग्रामीणचे जवळजवळ 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. मालिकावीरसाठी एक सुंदर अशी मोटर बाईक आपल्याला पाहायला मिळते आणि 2 स्पायसिकल आकर्षक अशा ट्रॉफीज देखील आपण पाहतो. भव्य दिव्य स्पर्धा आहे आणि हे वैशिष्ट्य नेहमीच राहिले आहे. नॉट आउट, यस, फलंदाज सेफ असेल. हातातनं बॉल निसटला आणि तिथे थोडी का होईना संधी प्राप्त झाली ती फलंदाजाला आणि तो परतून पॉपिंग क्रीजमध्ये आलाय. नशिबाची साथ. ह्या अगोदर यस यष्टीरक्षक आहे, त्याचा हाताचा स्पर्श अगोदर यष्टांना झाला होता. दोन्ही खेळाडूंना जीवनदानं प्राप्त झाली आहेत. इथे फटका चांगला आहे समोरच्या दिशेला, व्ही सेप मध्ये लॉंग ऑन आहे, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. हाय हँड हँडसम षटकार. एक षटकाला जणू काही एक फलंदाजांना टार्गेट केले. सुरुवात अमोलची, त्यानंतर हितेन आणि आता मात्र मोर्चा सांभाळत असताना आपण कुणाल शेळकेला पाहतोय. इथे देखील जागा बनवली होती, परंतु आता पॉपिंग क्रीज मध्येच होते. फक्त लाईन जवळ कव्हर केली होती ऑफस्टिकची, परंतु चेंडू चांगला होता. अंतिम डॉट बॉल आणि ते षटक समाप्त झालंय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या तब्बल धावफलकावरती 77 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकामध्ये तब्बल भलं मोठं लक्ष त्यांनी आता अचीव्ह केले, परंतु अजूनही अंतिम षटकातील अर्थात डेट ओव्हरमधील 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 मध्ये किती धावा बनतील. चला, सातत्यानं टीम मीटिंग करू नका, ह्या सूचना असतील वलप टीमला, कारण की अगोदर देखील आपल्या बऱ्याचशा टीम मीटिंग झाल्या. 3 षटकानंतर एखादी टीम मीटिंग ठीक आहे, परंतु प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग करणं आमच्या आयोजनकर्त्यांसाठी. येस, अक्षय गाडगे यांचं देखील आगमन झालंय. नवीन वसाहतचे एक स्टार क्रिकेटर आहेत. कधी कधी त्यांना पंचांच्या भूमिकेत देखील पाहतो, तर त्यांना या विनंती आहे आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तसेच तुर्भे गावचे सुनील शेठ पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य ते देखील या ठिकाणी आहेत. तर आयोजकांच्या वतीनं त्यांना देखील सूचना आहे की या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे.
क्रिकेटचे दर्दी चाहते आहेत खरं तर. लहानपणी आम्ही त्यांचं समालोचन ऐकलेलं आहे आणि क्रिकेटच्या अगदी जवळ असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. तर आज देखील क्रिकेट पाहण्यासाठी ते आलेत, तर त्यांचं आयोजकांच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. गोलंदाज देटोरमध्ये गोलंदाजीसाठी वैभव. व्हाईट बॉल. 78 धावा धावफलकावरती. वैभव यस. अठ्ठ्याहत्तर धावा धावफलकावरती. फुल लेनचा चेंडू प्रहार केलाय. बॉल अगदी वाऱ्याशी वार्ता करत असताना भरपूर उंच आणि तितकाच लांब आपल्याला षटकार पाहायला मिळतोय. तो हितेन पाटीलच्या बॅटमधनं आणि षटकारच्या साह्यानं अगदी 80 पार बॉल. यस, चेंडू आता नवीन द्यावा लागेल कारण की जितका लांब षटकार ठोकलाय तिथनं आता बॉल रिटर्न येईल की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. या 6च्या मदतीने वैयक्तिक जर आपण हितेन पाटीलचा विचार केला तर तो खेळतोय 45. यस, 45 या आकड्यावरती. या स्पर्धेमध्ये एकही अर्धशतक पूर्ण झालं नाही आहे आणि आता ती नामी संधी आली आहे ती हितेन पाटीलला. एक हिट दूर आहे. 45 या आकड्यावरती तो स्वतः खेळतोय. जीवनदान देखील त्याला प्राप्त झालंय. ह्या अगोदर देखील आम्ही विषय छेडला होता की आजचा तो दिवस आहे. दिनांक 13 आपण पाहतो. याच दिवशी रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये भला मोठा विक्रम केला होता 264 धावसंख्येचा आणि त्याला देखील जीवनदान प्राप्त झालं होते आणि तोच जीवनदान आज हितेन पाटीलला देखील प्राप्त झालाय आणि आता त्या जीवनदानाचा कुठे का होईना त्यानं फायदा देखील घेतलाय. फुल लेनचा चेंडू 50 अप कंप्लीट होईल की नाही प्रश्नचिन्ह आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक. चेंडू सीमारेषा पार आणि या स्पर्धेतील पहिला अर्धशतक, पहिली 50 हितेन पाटीलच्या नावावरती. अगदी बॅट उंचावून प्रेक्षकांची आणि आपल्या खेळाडूंची मानवंदना स्वीकारायची आहे. अप्रतिम खेळ, खास बॅटिंग, दर्जेदार बॅटिंग सध्या तरी. टाळ्यांचा गजर चहूबाजूने आपल्याला पाहायला मिळतो. ती गुणवत्ता या खेळाडूमध्ये पाहू शकाल. प्रतिभा त्यानं दाखवली या क्रीडांगणावरती, खेळपट्टीवर. आणि तब्बल धावसंख्या 90 धावा. आज मात्र उच्चांक गाठलाय ह्या टीमनं. शेवटचं षटक आहे. 100 देखील पूर्ण होतील की काय. दिशा पाहिली तर पंच आमच्या दिशेनं वळलेत आणि व्हाईट बॉल. भलं मोठं लक्ष आता समोर उभं केले. वल्लभ संघ जो नवोदित संघ आहे, बरेचसे नवे चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. अगदी नवीन गोलंदाज जे सध्या खेळत आहेत त्यांच्या समोर मात्र दमदार खेळ आतापर्यंत श्रीराम इलेव्हन चिंचवलीचा राहिला. राऊंड द विकेटचा स्लोवर चेंडू खेळायचं होतं व्यवस्थित, बॅटवरती मिडल झालं नाही या परंतु तरी देखील चेंडू सीमारेषा पार आणि नोचा इशारा पंचांचा. 1+4 5 धावा. आता 100 रन नक्कीच. यस, रिव्ह्यू घेण्यात आला. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहणी करण्यात येईल की वेस्ट साईड पेक्षा हा बॉल उंच आहे की खाली आहे. चालू आहे, चेकिंग चालू आहे. अजून एक गेला बॉल. यस, 4 गेलेत. बघा आता आमचे ऑलिंडर्स, कारण की स्पर्धा भरवते वेळी ह्या बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. यस, मॅच बॉल आलाय बघा. तर रोहिंजनचे अष्टपैलू क्रिकेटर सौरभ पाटील यांचं देखील आगमन झालं. या आपण देखील आपलं सहर्ष स्वागत असेल. यस, नो बॉल. 1+4 5 धावा प्राप्त झाल्या. धावसंख्या 96. यस, 96. 96 धावा धावफलकावरती. फ्री हिट देखील असेल आता हितेनसाठी. फ्री हिटचा बॉल मात्र अतिशय चांगला डिलिव्हर केला. या पद्धतीचे चेंडू मी म्हणेन सातत्यानं टाकायला हवेत तर मात्र फलंदाजांना आपण रोखून धरू शकता. सातत्यानं लेनचा विचार केला तर फुल लेनचे बरेचसे चेंडू
आपल्याला पाहायला मिळालं. शंभर कंप्लीट होतील की काय विक्रम असेल हा, परंतु क्रिकेट आहे. ह्या अगोदर देखील आम्ही उल्लेख केला होता. ह्याच सीझनमध्ये ह्याच हंगामामध्ये 98 देखील चेस झाल्या होत्या. 6 षटकांची मॅच होती, परंतु 7 बॉल राखून ती किमया केली होती. चेंज द गेम वळवली नाही. इथे देखील फुल लेनचा चेंडू आणि त्याचा पूर्णतः समाचार घेतलाय आणि अतिशय उंच आणि अतिशय लांब असा षटकार बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला सीमारेषा पार आपल्याला पाहायला मिळाला. आणि या मदतीनं 100चा आकडा देखील पूर्ण झालाय. तब्बल धावपलकावरती 102 आपल्याला पाहायला मिळतात. हा महाविक्रम मी म्हणेन. नेक्स्ट मॅच यायचा आहे सृष्टी 11 पापडीचा पाडा आणि त्यांच्या विरोधात श्री दुर्गा माता एकता 11 रोहिंजन संघ असेल. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी लगेचच आमच्या टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचा आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 102 धावा झालेत आणि 2 चेंडू शिल्लक देखील आहेत. भरपूरच धावा झालेत. धावपलकावरती फुल लेनचा चेंडू इथे देखील स्क्वेअर लेग मिड विकेटच्या वरून आणखीन एक बिग हिट षटकार. वारंवार षटकार. आता शब्द मात्र अपुरे पडतील. इतकी चांगली फलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ती हितेन पाटीलची. आक्रमक शैलीदार फलंदाज स्विच हिटर मी म्हणेन ह्या संघाचा. आणि आज त्यानं ते दाखवून दिलं पुन्हा एकदा. स्वतःला सिद्ध केलंय. अनेक मैदानं गाजवली आहेत. बाईक देखील त्याच्या नावावरती आपण पाहतोय. आणि आज मात्र नावालायक खेळ, नावाला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बरेचसे चेंडू मात्र त्यानं मी म्हणेन तिकडे गारद केलेत तब्बल. आणखी त्यांनी मारलेले लांब पल्ल्याचे षटकार आणि तिथनं चेंडू वापस येत नाहीये ऑन साईडला, ज्या ठिकाणी भरपूर गवत आपल्याला पाहायला मिळते. तिथनं चेंडू रिटर्न येणं त्यासाठी स्वयंसेवकांना भरपूर मेहनत घ्यावी लागते. शेवटचा हा चेंडू असेल. रिव्हर्स खेळतायत. इथे देखील गॅप मधून गलीला बीट करून चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. थांबणार नाही. आणखीन एक चौकार आणि या 4च्या मदतीने धावसंख्या 114 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्येचा जवळजवळ रथी इथे रचलाय. तब्बल 115 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष फक्त 30 चेंडू